अजितदादांच्या निधनानंतर फक्त 4च दिवसात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सुनेत्रा पवार यांनी अजितदादांचा वारसा आपण भक्कमपणे पुढे चालवणार याची चुणूक दाखवली होती. सुनेत्रा पवार या जरी उपमुख्यमंत्रीपदी आल्या असल्या तरी याचे सूत्रधार हे शरद पवार आहेत किंवा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल आहेत, असे दोन मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळाले. बेसिकली काही जणांनी तर पपेट उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा सुनेत्रा पवारांवरती टीका केली. पण या सगळ्या टीकांमागे सारत आता सुनेत्रा पवारांनी बारामतीत घेतलेला जनता दरबार असू देत, दादांसारखीच आमदारांची घेतलेली बैठक असू देत किंवा मग नरहरी झिरवाळांच्या खात्यात घडलेल्या लाचखोरी प्रकरणावरनं झिरवाळांवरती व्यक्त केलेली नाराजी असू देत, सुनेत्रा पवार सध्या ॲक्शन मोडमध्ये आलेले असून अजितदादांसारखीच त्यांची कार्यपद्धती महाराष्ट्राला दिसतीये. पण दादा गेल्यानंतर गेल्या 20 दिवसात सुनेत्रा पवारांनी आपली पवार नेमकी दाखवली कशी? सुनेत्रा पवारांना हलक्यात घेणं जड का जाऊ शकतं, हेच पाहूयात. 28 जानेवारीला सकाळी बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर पवार कुटुंब, सुनेत्रा पवार आणि सबंध महाराष्ट्रासाठीच हा सगळ्यात मोठा धक्का होता. दादांच्या जाण्याने कामाचा माणूस गेला, ही प्रतिक्रिया प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्यातनं उमटत होती. दादा गेले, आता आपली कामं कोण करणार, असा प्रश्न लोकांमधनं विचारला जात होता. या सगळ्यामध्ये मग अचानकपणे राजकीय घडामोडी घडल्या आणि दादांच्या अंत्यसंस्कारानंतर 3च दिवसात म्हणजे 31 जानेवारीला सुनेत्रा पवारांनी बारामती सोडत मुंबई गाठली आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. सुनेत्रा पवार यांच्याकडे क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक, राज्य उत्पादन शुल्क या 3 खात्यांची जबाबदारीही सोपवण्यात आली. शपथविधीसाठी आलेल्या आमदारांना सुनेत्रा पवार या स्वतः भेटल्या आणि त्यांनी विश्वास दिला की दादा गेले असले तरी तुमच्यासाठी मी उभी राहीन. ही झाली पहिली घटना. त्यानंतर 2च दिवसात सुनेत्रा पवारांनी पुढची केलेली गोष्ट म्हणजे कराडला जात त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं. अजितदादा ज्याप्रमाणे यशवंतराव चव्हाणांचा वारसा आपण पुढे चालवणार हे सातत्याने सांगत असायचे, त्याच पावलावर पाऊल ठेवत सुनेत्रा पवारांनी कराडला भेट दिली. यानंतर दादांसोबत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विदीप जाधव यांच्या कुटुंबाची सांत्वनापर भेट घेत प्रसंगी स्वतःचं दुःख आपण बाजूला ठेवू शकतो असा मेसेज देण्याचा प्रयत्न सुनेत्रा पवारांनी केला. दादा जाऊन फक्त 6च दिवस झाले होते, पण सुनेत्रा पवार एक गोष्ट करत पुढे जात राहिल्या. 3 फेब्रुवारीला त्यांच्याकडे पुणे आणि बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सुपूर्त करण्यात आली. त्यानंतर पुढचे काही दिवस सुनेत्रा पवार या बारामतीतच होत्या. अजितदादांच्या जाण्यानंतर बारामतीतल्या सहयोग निवासस्थानी 4 ते 6 फेब्रुवारीपर्यंत संध्याकाळी सांत्वनापर भेटींचं आयोजन करण्यात आलं होतं, तेव्हा सुनेत्रा पवार तिथे उपस्थित राहिल्या. यानंतर राज्यात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आला. एकीकडे शरद पवार गटाचे नेते हे विलिनीकरण व्हावं ही अजितदादांची इच्छा होती अशी वक्तव्य करत असताना दुसरीकडे राजकीय गाठीभेटींना सुद्धा वेग आला होता. रोहित पवारांनी 10 फेब्रुवारीला मुंबईत पत्रकार परिषद घेत अजितदादांचा अपघात हा घातपात असल्याची शंका उपस्थित केली आणि अनेक प्रश्नसुद्धा उपस्थित केले. दुसरीकडे 10 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांनी आपला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे 11 फेब्रुवारीला दिल्लीला गेले. यावेळी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे सुद्धा या दोघांसोबत होते. यावेळी सुनेत्रा पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यावेळी राज्यसभेची सुनेत्रा पवारांची टर्म तसेच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण विराजमान होणार, पार्थ पवारांचं राजकीय करिअर आणि राष्ट्रवादीची भाजपसोबतची युती याबद्दल या दोघांची सुनेत्रा पवारांनी चर्चा केली अशी माहिती माध्यमसूत्रांनी दिली. आता इथे सुद्धा सुनेत्रा पवार या अजितदादांचा पत्ता गिरवताना दिसल्या. अजित पवारांनी सुद्धा राज्यातल्या भाजप नेतृत्वासोबत आपले चांगले संबंध मेंटेन करत असताना भाजपच्या दिल्लीतल्या नेत्यांशी सुद्धा, विशेष करून अमित शहाशी सातत्याने गाठीभेटी घेत आपले संबंध प्रस्थापित केले होते. दिल्लीत झालेल्या गाठीभेटीनंतर सुनेत्रा पवार पुन्हा एकदा महाराष्ट्रात ॲक्टिव्ह झाल्या. 12 फेब्रुवारीला त्यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या 2026-27च्या 1032 कोटींच्या विकास आराखड्याला त्यांनी मान्यता दिली. दुसरीकडे बीड संदर्भात सुद्धा बैठक घेत विकास कामांचा निधी हा काटेकोरपणे खर्च व्हावा, कोणतीही कामं अर्धवट राहू नयेत अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संवेदनशील झालेल्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आपल्याकडे घेत दादांनी बीडचं पालकत्व घेतलेलं होतं. आता तोच कित्ता सुनेत्रा पवार यासुद्धा गिरवताना दिसल्या. यासोबतच त्यांनी 13 फेब्रुवारीला जुन्नर आणि इंदापुरातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांची भेट घेतली आणि आपल्याला दादांचं स्वप्न पूर्ण करायचंय, दादा असे अचानक जातील असं कधी वाटलं नव्हतं असं म्हणत तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देईन असे उद्गार त्यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांच्या समोर काढले.
यानंतर बारामतीत ज्यासाठी दादांना सगळ्यात जास्त मान दिला जायचा तो जनता दरबार आता बारामतीकरांना भरलेला पाहायला मिळणार नाही अशी खंत बारामतीकरांना वाटत असतानाच 14 फेब्रुवारीला पहिल्यांदा बारामतीतल्या आपल्या सहयोग सोसायटीत जनता दरबार घेत सुनेत्रा पवारांनी बारामती आणि आसपासच्या परिसरातल्या लोकांची निवेदनं स्वीकारली. चालता चालता निवेदनं स्वीकारायची आणि काम होणारच याचा विश्वास लोकांना द्यायचा, ही दादांची कामाची पद्धत सुनेत्रा पवारांनी अंगीकारली आहे हे पाहायला मिळालं. मुंबईच्या मंत्रालयापर्यंत लोकांना कामासाठी खेटे घालायला लागू नयेत म्हणून अजितदादा बारामतीत जनता दरबार घ्यायचे. तीच परंपरा सुनेत्रा पवारांनी कायम ठेवली. यावेळी निवेदन द्यायला आलेल्या अनेकांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की वहिनींची काम करण्याची पद्धत दादांसारखीच दिसतेय, त्यांच्याच पावलावर वहिनींनी पाऊल ठेवलंय, काहीच कमी नाहीये अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली. आता याच दरम्यान एक प्रकरण घडलं ज्याची चर्चा राज्यभरात झाली. 12 फेब्रुवारीला अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातल्या क्लर्कला 35,000ची लाच घेताना एसीबीनं रंगेहात पकडलं, ज्यामुळे झिरवळ यांच्यावरती चौफेर टीका व्हायला लागली. त्यांच्या राजीनाम्याची मागणीसुद्धा विरोधकांनी केली. याच संदर्भात काल म्हणजे 16 फेब्रुवारीला सुनेत्रा पवारांनी त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांची आणि आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सुरुवातीला राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली, ज्यात सुनेत्रा पवार यांनाच अध्यक्ष करण्यासंदर्भात ठरलं असून तशी निवडणूक 26 फेब्रुवारीला होणार आहे. दुसरीकडे या बैठकीत नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातल्या लाचखोरीचा मुद्दा चर्चेत आला, ज्यानंतर सुनेत्रा पवारांनी झिरवळ यांच्यासमोर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केल्याचं सांगण्यात येतंय. यासोबतच स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा बदनाम होणार नाही याची काळजी घ्या, तसंच प्रशासन आणि अधिकारी बदनाम होणार नाहीत याविषयी खबरदारी घ्या, अशा सूचना सुनेत्रा पवारांनी नरहरी झिरवळ यांना केल्यात असं सांगण्यात येतंय. दुसरीकडे आमदार हिरामण खोसकर यांच्यावर सुद्धा सुनेत्रा पवारांनी ताशरे ओढलेत असे या बैठकीमध्ये सांगण्यात आलं. विलिनीकरणाच्या चर्चा होत असताना अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी थेट विलिनीकरण व्हावं अशी इच्छा व्यक्त केली, ज्यामध्ये हिरामण खोसकर यांनी सुद्धा विलिनीकरण 100% व्हावं, आम्ही सुनेत्रा वहिनींसमोर भूमिका मांडणार आहोत अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांनी खोसकरांना झापलेलं असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या परवानगीशिवाय या संदर्भात कोणीही भाष्य करू नये. 23 मध्ये अजितदादांनी एनडीए सोबत जाण्याचा जो निर्णय घेतला त्याबाबत आपण ठाम आहोत. तसेच कोणत्याही आमदाराने विलिनीकरणाबाबत थेट मत व्यक्त करू नये. नेत्यांकडे ते मत मांडलं जावं. सार्वजनिक मत मांडताना काळजी घ्या असं सांगितल्याचं कळतंय. त्यामुळे विलिनीकरणाला तुर्तास तरी सुनेत्रा पवारांनी पूर्णविराम दिलाय असं म्हटलं जातंय. इथे सुद्धा दादांच्या स्टाईलने सुनेत्रा पवार काम करत असून दादासुद्धा थेटपणे आमदारांची भूमिका पटली नाही तर त्यांना शब्दात झापायचे, जे सुनेत्रा पवार यांनी सुद्धा केल्याचं पाहायला मिळतंय. यासोबतच अजितदादांच्या निधनानंतर फक्त 4च दिवसात तब्बल 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा दिल्याची जी बातमी समोर आली आहे त्याबद्दल सुद्धा सुनेत्रा पवारांनी चौकशीचे आदेश दिलेत असं कळतंय. थोडक्यात अजितदादांना जाऊन आज जवळपास 20 दिवस होत आलेत. राज्याचा कर्ता पुरुष गेलाय अशी भावना अजून सुद्धा महाराष्ट्रभरामध्ये. सुनेत्रा पवार जरी उपमुख्यमंत्री झाल्या असल्या तरी पक्ष चालवणारे लोक वेगळे आहेत असं लोकांना वाटत असताना सुनेत्रा पवार मात्र आता हिरिरीने पुढे येताना दिसतात. अजितदादा ज्या पद्धतीने खटक्यावर बोट म्हणत निर्णय घ्यायचे, कामाचा धडाका लावायचे, आमदारांना भेटायचे, तशाच पद्धतीची कार्यपद्धती सुनेत्रा पवार अवलंबताना दिसतात. अजून सुनेत्रा पवारांना बराच मोठा पल्ला गाठायचाय, पण त्याची सुरुवात त्यांनी केली आहे हे मात्र नक्की. बाकी सुनेत्रा पवारांच्या कामाच्या पद्धतीबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.